आपण पाहता छावा न्यूज। आज आपण संत गोरोबा काका पुण्यनगरी तेर येथे पोहोचलेलो आहोत। आज या ठिकाणी आपल्याशी चर्चा करण्याकरता रघुनंदन महाराज वैराग्याचे महामेरू यांनी आज खूप मोठा अमृत महोत्सव भरवलेला आहे, तर त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार। जय हरी महाराज। रामकृष्ण हरी। वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र तेर ज्यावेळी स्थापन नव्हती त्या वर्षापासून मी सप्ताह करीत होतो। त्याच तागायत 20 वर्ष झालं आणि आज नवे हा खेळ एकट्याचा म्हणून मेळ जमविला। आज जवळजवळ आमचे 30-35 संयोजक मंडळी ही सप्ताह समिती घेऊन ह्या वर्षीचा तर संकल्प असा आहे की ज्ञानोबरायाला 750 वर्ष पूर्ण झाली। तुकोबरा आपल्या ह्याला जन्मोत्सवाला जगद्गुरु तुकोबरायाला 375 वर्ष वैकुंठ गमनाला, नामदेवरायांचं 675, तसं गोरोबा काकांचं हिरक महोत्सव करण्याचं माझं नियोजन होतं। पण गोरोबा काकांना जन्मोत्सव म्हणून 758 वर्ष व्हायलेत, म्हणजे ज्ञानोबरायापेक्षा गोरोबा काका श्रेष्ठ वयानं 8 वर्षानं मोठे आहेत, म्हणून गोरोबा काकांना काका म्हणायचे। त्या हिशोबानं हिरक महोत्सव साधारण जरी म्हणलं तर जर जमलं तर हिरक महोत्सव अजून 3 वर्षानं, ज्यावेळेस गोरोबा काका 761 वर्ष होईल त्यावेळेस गोरोबा काकांचं ही सप्ताह समिती आणि वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण मिळून ह्याच्यापेक्षाही मोठा भव्य दिव्य सप्ताह ह्या प्रांगणात होणार। यापेक्षा आणखीन मोठा, ह्यापेक्षा सुद्धा अजून मोठा, कारण ही माझा एकट्याचा खेळ नाही। तर ही सप्ताह आज तागायत ह्या समितीमुळं आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि तेर परिसर ह्या मिळून ही शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव 10 दिवसाचा सप्ताह आम्ही आयोजित केलेला आहे। जर काकांना सद्बुद्धी अजून आणि प्रेरणा मिळालीच तर मी म्हणेल या काकाच्या दरबारात गोरोबा काकांना 761 वर्ष ज्यावेळेस जन्मोत्सव होईल त्या दिवस 15 दिवसाचा सप्ताह होईल असं वाटतंय मला। तर पहा किती खूप मोठे विचार आहेत। पूर्ण इतिहास सांगितला साधू संतांचा आपल्या महाराजांनी, आणि 12 वाड्या 13व तेर आणि 14वी ढोकी या ग्रामस्थांनी लहान थोर मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व या ठिकाणी उपस्थित राहावे। खूप मोठे मोठे महाराज आहेत, खूप आपल्याला अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे। महाराजांच्या तर सानिध्यात आपण कंटिन्यू आहेतच, पण तरी पण महाराजांनी जो हा अमृत महोत्सव भरवलेला आहे, कार्यक्रम ठेवला, या कार्यक्रमाची सगळ्यांनी आनंद महोत्सवात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा। आणखीन काही नाही, तेर परिसरात वासियांना आणि ग्रामस्थांना विनंती आहे सर्वांनी ह्या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा। तेर परिसरामध्ये गोरोबा काकाच्या पुण्य पावनभूमीमध्ये असा उत्कृष्ट असा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे, कथेचं आयोजन केलेलं आहे। तेर परिसरातील व तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांनी इथं पूर्ण व्यवस्था केलेली आहे। भव्य असा मंडप केलेला आहे, गारवा लागूनी म्हणून ही डिजिटल मंडप केला आहे की आत्तापर्यंत असं झालेलं नाही की कुठे हवा लागूनी भावी भक्ताची गोरोबा काकाच्या नगरीमध्ये आलेल्या प्रत्येकाची सेवा व्हावी, त्यांना अन्नदान व्हावं ह्या हिशोबानं सर्व तेर परिसरातील व आपले गुरुवर्य रघुनंदनजी महाराज यांनी ह्याचं सप्त्याचं भव्य असं नियोजन केलं आहे। तरी सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। हा भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव रघुनंदन महाराज पुजारी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील अतिशय उत्कृष्ट असे गायक वादक व त्यांचे शिष्यमंडळ येथे उपस्थित राहणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। तसेच बाहेरगावून येणाऱ्या भाविकांची जवळजवळ 1 ते 2 हजार लोकांची राहण्याची व्यवस्था वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था येथे करण्यात आली आहे। गरम पाणी, बाथरूम याची पूर्णपणे व्यवस्था केली आहे। तरी एकंदरीत जे बाहेरून भाविक भक्त येणार आहेत त्यांची राहण्याची, गरम पाण्याची सोय व अन्नदानाची सोय पूर्ण केली आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। बाहेरून जे भाविक भक्त येणार आहेत या कार्यक्रमासाठी त्यांची राहण्याची, जेवणाची काय काय सोय केली आहे? बाहेरून जे सप्त्यानिमित्त, कीर्तनानिमित्त किंवा प्रवचनानिमित्त जे ऐकण्यासाठी लोक येणार आहेत त्यांच्यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 9पर्यंत जेवणाची व्यवस्था केलेली आहे। कमीत कमी पहिल्या दिवशी तरी 1000 ते 1500 समाजापासून समाज चालू होईल, ते लास्टच्या दिवशीपर्यंत म्हणजे 10व्या दिवशी आमची समाप्ती आहे त्या 1 तारखेपर्यंत मध्यमान एक 30,000पर्यंत समाज जाईल। त्यांच्यासाठी राहण्याची बिल्डिंग व्यवस्था केलेली आहे, बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। तिथं कमीत कमी 4,500 ते 5,000 लोक राहतील एवढी व्यवस्था केलेली आहे राहण्याच्या बिल्डिंगमध्ये। आणि इकडे मंडप जो उभा केलेला आहे तो मंडपामध्ये पण 2-3 हजार लोक राहण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यांच्यासाठी आंघोळीसाठी म्हणलं तर बोर आहे,
टॉयलेट 15 बांधलेले आहेत आणि बंबाची पण गरम पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून लोकांना थंडीचे दिवस असल्यामुळं थंडीचे पासून बचाव व्हावा म्हणून बंबाची पण व्यवस्था केलेली आहे त्यांना गरम पाण्याची पण. तर बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आज 1000 लोकांचा स्वयंपाक करण्यात येत आहे. त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होईल त्या दिवशी कमीत कमी 30,000 भाविक भक्त अन्नदान करतील, अन्न ग्रहण करतील असं नियोजन ठेवलेलं आहे. इथे येण्यासाठी कमीत कमी 5,000 लोक राहू शकतील अशी बिल्डिंगची सोय आहे. परत गरम पाण्याची सोय, जे वयस्कर वृद्ध असे लोक ज्यांना गरम पाण्याची सवय असते त्यांच्यासाठी सोय केली आहे. आणि मंडपाची अशी सुविधा केली आहे की त्या ठिकाणी थंडीचे दिवस आहेत, इमर्जन्सीमध्ये समजा बायचे सगळं जर पाऊस आला तरी भाविक भक्तांना कसल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची दखल घेतलेली आहे. रामकृष्ण हरी.